कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रयागराज बनारस काशी येथे लाखो नाही तर करोडो भाविकांनी इकडे दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। पण इकडची स्वच्छता पहा, एवढ्या माणसांची स्वच्छता कशी आहे ती। हे वाराणसी स्टेशन जवळचं ठिकाण आहे, ही हॉटेल गल्ली आहे आणि ही बघा स्वच्छता। हे हॉटेलमध्ये जेवायची सुद्धा तुम्हाला इच्छा होणार नाही। हे एवढी इकडे असा स्मेल मारतो, घाण स्मेल मारतो। हे बघा, हे बघा, काही ठिकाणी सोय चांगली केलेली आहे तर काही ठिकाणी एकदम दुर्लक्ष करण्यात येत आहे। हे बघा, हा ब्रिज दिसतोय, त्याच्या पलीकडे वाराणसी स्टेशनचा तो घुमट दिसतोय, पिवळा आहे तो, बरोबर दिसतोय। आणि ह्या स्टेशन परिसरातच ही वाराणसी स्टेशन परिसरातच ही दुर्गंधी पसरलेली आहे। कचऱ्याचा ढिगाराचे ढीग आहेत कुठे कुठे। हे पहा, हे पहा, हे पहा, हे पहा, हे पहा, त्या गाडीच्या खाली कचऱ्याचा ढीग बघा। या ब्रिज खालून जो पिवळा कलश दिसतोय ते वाराणसी स्टेशन आहे बघा। आणि या ब्रिज खाली हे हॉटेलवाल्यांना, टपरीवाल्यांना हे अगदी ही जागा आनंद दिलेली आहे असं वाटते। आणि त्याची एवढी घाण आहे परिसरात की तुम्हाला चालणं मुश्किल होईल। हे बघा, हे ट्रॅफिकमधून आम्ही पास होतोय। हे बघा, हे हॉटेल, हे दुर्गंधीमध्येच लोकांना नाईलाजाने खावं लागत आहे। मोबाईलमध्ये जर दुर्गंधीचा स्मेल आला असता तर तुम्हाला तो जरूर पाठवला असता। हे बघा, हे इकडे ही दुर्गंधी आहे इकडे, आणि इकडे जे बेकरीचे सामान, चहा आणि खारी विकायला बसलेलं आहे। आणि रोगराई पसरली तर याच्याकडे कोण प्रशासनाचं काडीचंही दुर्लक्ष नाही। भले योगी सरकारने कितीही डांगोरं पिटला तर ही अशी स्वच्छता आपल्याला तुमच्या समोर मी मांडलेली आहे। अगदी हे वाराणसी स्टेशनच्या समोरच हे आहे ही दुर्गंधी।